नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, LICचं हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ज्युनियर असिस्टंट 2024 याचा रिझल्ट मित्रांनो डिक्लेअर झालेला आहे, आउट झालेला आहे. आणि यानंतरचं जे त्याचा जो फेज आहे तो इंटरव्ह्यूचा आहे. इंटरव्ह्यू होणार आहे. या इंटरव्ह्यूबद्दलची संपूर्ण माहिती की काय स्ट्रॅटर्जी म्हणण्यापेक्षा टिप्स मी तुम्हाला काही इंटरव्ह्यूला जातानाच्या देणार आहेत. क्वेश्चन्स कशा कशा पद्धतीचे विचारले जाऊ शकतात त्याची थोडक्यात माहिती देणार आहे. कारण पर्टिक्युलर क्वेश्चन कोणते कोणते असू शकतात त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी करणार आहे. परंतु यामध्ये आता इंटरव्ह्यू हे महाराष्ट्रातल्या झोनचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांचे मुंबईला होणार आहे. त्याची डेट अजून काही ऑफिशियली डिक्लेअर झाली नाही की इंटरव्ह्यू कधी आहे. परंतु त्याच्या आधी तुम्हाला मी काही एक गायडन्स ज्याला आपण म्हणूयात इंटरव्ह्यूचं हे देणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. शेवटपर्यंत बघा, लाईक करा आणि बोर्डेज करिअर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर त्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, चला बघूया. बघा, काही टिप्स मी आता सांगितल्याप्रमाणे देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ची हिस्ट्री माहीत पाहिजे, माहीत करून घ्यायची आहे. मिशन काय आहे, विजन काय आहे आणि फायनान्शियल प्रोडक्ट्स LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे कोणते कोणते आहेत हे सगळ्यात आधी आपण, कारण की LIC हाऊसिंग फायनान्सच्या ज्युनियर असिस्टंटच्या इंटरव्ह्यूसाठी जात आहोत. त्यामुळे LIC हाऊसिंग फायनान्स बद्दलचं हे सगळं हिस्ट्री, मिशन, विजन आणि त्याचे प्रोडक्ट्स कोणते कोणते आहेत जेव्हा ते फायनान्स करतात त्याच्याबद्दलची माहिती सगळ्यात आधी तर तुम्ही आजपासून कलेक्ट करायला सुरुवात करा. काही कलेक्ट करायला प्रॉब्लेम येतोय, बोर्डेज करिअर अकॅडमीला व्हिजिट करा. मॉक इंटरव्ह्यू बोर्डेज करिअर अकॅडमीचे सुरू होणार आहे. त्याचा व्हिडिओ उद्या तुमच्यापर्यंत येऊन जाईल. त्याला तुम्ही जॉईन करू शकता. तेही तुम्ही म्हणजे त्यालाही सामोरं जाऊन इंटरव्ह्यूची तयारी चांगली करू शकता. लेटेस्ट न्यूज आणि मार्केट पोझिशन LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची काय आहे याच्याबद्दल पण माहिती तुमच्याकडे आताच कलेक्ट करून तुम्ही ठेवली पाहिजे. कोणती की LIC हाऊसिंग फायनान्सची लेटेस्ट या न्यूज काय आहेत, म्हणजे काय काय नेमकं नव्याने काही झालंय का आणि मार्केट पोझिशन सध्या LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडची कशी आहे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, आता LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडच्या या ज्युनियर असिस्टंटच्या पदासाठी तुम्ही इंटरव्ह्यूला जाता आहात तर जॉब नेमका तो काय आहे याच्याबद्दलची माहिती असली पाहिजे. रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असणार आहेत ज्युनियर असिस्टंटचा हे तुम्हाला माहीत करून घेणं आवश्यक आहे. पुन्हा सांगतो, या सगळ्यांची एक सेपरेट व्हिडिओ की रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, जॉब नेमका काय आहे है ना, मार्केटमध्ये सध्या काय पोझिशन LIC फायनान्स ची आहे, त्याच्यानंतर यांचं व्हिजन काय आहे, ते प्रोडक्ट कोणते कोणते आहे, सगळी माहिती आम्ही तर देणारच आहोत. पण तुम्ही तुमच्या साईडनी ना थोडंसं कलेक्शन करायला सुरुवात करून टाका. मित्रांनो, प्रिपेअर असं करा की तुम्ही जे आन्सर हाऊ युअर स्किल्स अँड स्ट्रेंथ मॅच द पोझिशन असं तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे की तुम्ही इंटरव्ह्यू तुमचा झाल्याच्या नंतर त्या पॅनलला तुम्हीच सुटेबल पर्सन आहात या पोस्टसाठी. अशा पद्धतीचं तुमचं तो इंटरव्ह्यू तुम्ही फेस केला पाहिजे किंवा फेस तुम्ही तो करायला पाहिजे. पुढे बघूया मित्रांनो. दुसरे महत्त्वाचा पॉईंट जो लक्षात ठेवायचा आहे की कॉमन इंटरव्ह्यूचे काही क्वेश्चन्स असतात. बघा मित्रांनो, सगळ्या याच्यात काय असू शकतात, एक 4-5 क्वेश्चन बद्दलची माहिती मी तुम्हाला देतो थोडक्यात. आता सगळ्यात आधी तर तुम्हाला ते विचारतील जी काही डिग्री तुमच्याकडे आहे किंवा
ज्याच्यात तुम्ही ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झालेले असाल तर सगळ्यात पहिला प्रश्न जो कॉमन असणार आहे तो आहे की व्हाय डू यू वांट टू जॉइन LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. याचं उत्तर तुमच्याकडे तयार पाहिजे. नसेल आम्ही आपल्याला देऊ, काळजी नसावी. सेकंड, व्हॉट आर युअर स्ट्रेंथ्स अँड वीकनेसेस. थर्ड कॉमन क्वेश्चन की 5 वर्षानंतर या 5 वर्षात तुम्ही स्वतःला कुठे बघा. जेव्हा तुम्ही म्हणजे जॉईन व्हाल किंवा तुम्हाला असं वाटतं की आपलं सिलेक्शन होणार ते 5 वर्षात आपण स्वतःला कुठे पाहाल. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ना ते खूप जणांकडून याची चुकी होते ते हे आहे की इंट्रोडक्शन देताना ना ते खूप इम्पॅक्ट त्याचा या पॅनलवर झाला पाहिजे. मित्रांनो अशा पद्धतीचं ब्रीफ एकदम व्यवस्थित इंट्रोडक्शन हे तुमच्याकडनं गेलं पाहिजे. त्याचा इम्पॅक्ट पॅनलवर पडायला पाहिजे पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर मित्रांनो कव्हर युअर नेम, एज्युकेशनल बॅकग्राऊंड, वर्क एक्सपिरियन्स जर असेल तर है ना. तर हे तुम्हाला जे आहे ना म्हणजे नावाबद्दलचं काही जर का त्या नावाशी रिलेटेड काही जर पॉप्युलर असेल कोणी किंवा कुठलं फेमस काहीतरी आहे ते किंवा त्याचं मिनिंग नावाचं तुमच्या स्वतःच्या हे तुम्हाला माहित पाहिजे. आणि एज्युकेशनल बॅकग्राऊंड जे आहे तुमचं जे काही आहे बेसिक कन्सेप्ट बिलकुल क्लिअरच पाहिजे. लक्षात ठेवा. एक्सपिरियन्स जर तुम्हाला काही आहे तर त्याच्याबद्दलची इत्यंभूत माहिती तुमच्याकडे असली पाहिजे. आता फायनान्स शी रिलेटेड म्हणजे हाऊसिंग फायनान्सचा हा इंटरव्ह्यू आहे त्यामुळे फायनान्शियल कन्सेप्ट्स माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. जसं की बेसिक अकाउंटिंग प्रिन्सिपल्स तुम्हाला माहित पाहिजे. त्याचा फॉर्म्युला आहे मित्रांनो, मी तुम्हाला तो नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्यानंतर फायनान्शियल जे टर्मॉलॉजी आहे टर्म्स आहेत या माहित पाहिजे. बँकिंग कन्सेप्ट्स माहित पाहिजे कारण शेवटी फायनान्स करणारं हे डिपार्टमेंट आहे त्यामुळे बँकिंग कन्सेप्ट पण माहित पाहिजे. महत्वाचं की सिच्युएशन क्वेश्चन्सला तुम्ही कशा पद्धतीने सामोरं जाता त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असणार आहे मित्रांनो. महत्वाचं असं आहे की फोकस ऑन प्रॉब्लेम सॉल्विंग, टीम वर्क अँड लिडरशिप स्किल हे खूप महत्वाचं आहे. इंटरव्ह्यू जेव्हा तुम्ही द्याल तेव्हा त्या पॅनलला तुमच्यामध्ये लिडरशिप दिसली पाहिजे. या पद्धतीचं तुमचं प्रिपरेशन तुम्हाला करून जायचं आहे. सोबत मित्रांनो टीम वर्क मध्ये तुम्ही काम करू शकाल अतिशय पॉझिटिव्हली है ना हे तिथे तुम्हाला बिंबवता आलं पाहिजे. आणि जे काही प्रॉब्लेम येतील ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तुम्ही LIC ला हाऊसिंग फायनान्सला कसं पुढे नेणार आहात, एका उंचीवर नेऊन ठेवणार आहात हे सगळ्या स्किल्स तुमच्या मित्रांनो तिथे दिसणं आवश्यक आहे. अतिशय महत्त्वाचं या सगळं बिहेवियर मधनं तुमच्या ते दिसत असतं मित्रांनो. आणि यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सगळे इम्प्रूव्हमेंट येण्यासाठी तुम्ही मॉक इंटरव्ह्यूची प्रॅक्टिस मित्रांनो केली पाहिजे. जिथे म्हणजे कराल तर करा. यामुळे काय होईल की क्लिअरिटी तुमच्या या सगळ्या आन्सर्स मध्ये असेल, इम्प्रूव्हमेंट होईल, कॉन्फिडन्स वाढेल. मित्रांनो बोर्डेस करिअर अकॅडमीचे मॉक इंटरव्ह्यू सुरू होणार आहे. त्याचा व्हिडिओ मी उद्या करणार आहे ज्याच्यातनं मॉक इंटरव्ह्यू कधी सुरू होईल तुम्हाला माहित होईल. बोर्डेस करिअर अकॅडमीला व्हिजिट करा, मॉक इंटरव्ह्यू जॉईन करा. मला वाटत नाही की फार प्रॉब्लेम तुम्हाला सगळ्याला याच्यामध्ये येतील. आता महत्त्वाचं आहे मित्रांनो की करंट अफेअर्स म्हणजे करंट अपडेट्स तुम्हाला खूप माहित पाहिजे. जे चालू घडामोडी होत आहेत देशात देशाच्या बाहेर फायनान्सशी रिलेटेड या सगळ्या मित्रांनो माहित पाहिजेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जे गव्हर्नमेंट पॉलिसीज आहेत किंवा स्कीम्स आहेत ज्याचा इफेक्ट मित्रांनो फायनान्शियल सेक्टरवर होतो आहे याच्याबद्दलचं बऱ्यापैकी नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे है ना. सोबत मित्रांनो जे बँकिंग रेग्युलेशन्स आहेत त्याच्यानंतर इकॉनॉमिक ट्रेंड्स आता काय चालू आहेत याच्याबद्दलही तुमच्याकडे सध्याचे करंटचे हे माहित पाहिजेत मित्रांनो. पुढे जाऊया. आता ड्रेस कोड कसा असला पाहिजे तर मित्रांनो एकदम व्यवस्थित क्लीन आपण ज्याला म्हणतो फार तुम्हाला आणि इझी वाटेल या पद्धतीचा किंवा तिकडे तुम्ही कम्फर्टेबल वाटणार
तुम्हाला नाही अशा पद्धतीचा ड्रेस नसावा, अगदी क्लीन नीट है ना तो असला पाहिजे, थोडंसं प्रोफेशनलिझम त्याच्यातनं तुमचं दिसायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की बॉडी लँग्वेज ही खूप प्रॉपर पाहिजे. उगाच असे वेडेवाकडे हातवारे करून आन्सर देणं थोडंसं टाळलं पाहिजे. महत्त्वाचं आहे हे सगळं करताना जर डॉक्युमेंट तुमचे जर प्रॉपर नसतील तर मग या सगळ्यांचा काहीच उपयोग होणार नाही. पण डॉक्युमेंट्स जे आहेत तुमचे हे फार अगदी व्यवस्थित तुम्ही आतापासूनच ते जर नसतील काही कमी असतील तर ते कलेक्ट करायला सुरुवात करा. सर्टिफिकेट्स कास्ट सर्टिफिकेट असेल तर कास्ट सर्टिफिकेट नेमकं कुठलं पाहिजे त्याचा फॉर्मॅट काय आहे तुम्ही बघून घ्या. व्हॅलिडिटी असेल नसेल तेही तुम्हाला पाहायला पाहिजे. त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला प्रूफ्स देणं आवश्यक आहे. जर का तुम्ही एक्सपिरियन्स आहात, कुठे तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तर त्याच्याबद्दलचं तुमच्याकडे ते प्रूफ असलं पाहिजे. तो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट त्या पद्धतीचं असलं पाहिजे. थोडक्यात काय तर जे जे डॉक्युमेंट तुम्ही घेऊन जाणार आहात ते सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे जे त्यांनी तुम्हाला मागितलेले आहेत. सगळे सर्टिफिकेट्स, सगळे काही तुमचे वेगळे स्पोर्ट्स असेल किंवा काही वेगवेगळ्या हॉबीज तुमच्या असतील त्याचे काही सर्टिफिकेट असतील, नॅशनल तुम्ही खेळलेले असाल, इंटर कॉलेज खेळलेले असाल, काय जे काय असेल स्पोर्ट्सचे रिलेटेड ते, त्याच्यानंतर एक्सपिरियन्स असेल तर त्या पद्धतीचं ते सगळे प्रूफ्स मित्रांनो सर्टिफिकेट लागणार आहे. मला असं वाटतंय की इंटरव्ह्यूला जाताना ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या तुम्हाला या 3 ते 4 दिवसात ज्या करायच्या, एक्झॅक्ट डेट अजून इंटरव्ह्यूची आलेली नाही. एक प्रायमरी ज्याला म्हणता येईल की प्रिपरेशन कसं करायचं आहे याच्याबद्दलची माहिती मित्रांनो मला असं वाटतं मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. तरी सुद्धा काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा उद्या मी पुन्हा येणार आहे सगळं डिटेल क्वेश्चन्सच्या सोबत तुमची अडचण मी दूर करणार आहे. ज्या आन्सर्सला घेऊन तुम्ही कन्फ्यूज आहात ते आन्सर सुद्धा मीच तुम्हाला सांगणार आहे. फोकस करायला विसरू नका. इंटरव्ह्यूवर चान्स आहे, गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे, चांगला चान्स आलाय, मिस करू नका. आणि लक्ष असू द्या बोर्डेज करिअर अकॅडमीचे मॉक कधी सुरू होत आहेत त्यावर. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.